काय माहिती थिरडी एक माझ्या मुळावर आहे गे माय. ऊन बघत नाही, ताण बघत नाही, काही नाही. पाणी आलं की मला नुसती कामाला झुपिती आहे, नुसती कामाला झुपिती आहे. आपण आता पांग्या खाली आईश मध्ये बसला आता भर बाराला मला उन्हामध्ये कपडे धुवायला बसविले या. धुतले असे की जरा 2-2:30ला बरं ऊन खाली झाल्यावर नुसती माणसाला अशी बसू देत नाही. नुसती असं काय म्हणते ती लाकडं घालून उभा केल्यावर कामाला करते या. चटकीवर माणूस कसं माणूस लगेच ही करतोय तसं कामाला पाणी दिसलं की नुसती कामाला मला झुपायलेलीच असली शिर्डी. सासू म्हणावं का कसा येईल म्हणावं काय माहिती माहिती. माणसाला 5 मिनिटं इसावा नाही खाऊ देत. जुना आता होडं म्हणतं माझ्या मड्याला मुरुगा घालून ठेवलेला असते, थोडं थेडं बी नसतंय. धुकर धुवायचे ते आता पाणी सुकायले आता. देखील खाऊ दिलं नाही ग माय. गण्या, अय गण्या, काय इकडे ये. झालं का नाही तुझ्या माईचं धुणं धुवायचं? नाही काम कर हाय. लहानीमध्ये बघ काही कपडे असलं तिला काम करू वाटत नाही, नुसतं खायचं आणि बसायचं. झालं ना सर, मला माहित आहे तिचं धुणं झालं ना सर. कुचू बुचू कुचू बुचू करीत असेल की. जा बघू तुझ्या माईचं धुणं झालं का नाही धुवायचं. आणि लहानीत काही कपडे असले ते इकडे आणून माझ्याकडे तिच्यापाशी नेऊन आदळी ते. अरे जा की आण. बघा मरणाचे कपडे आहेत. गेली धुणं धुवायला. घरी घेऊन जाते मेळगावरी कॅसाठी काम नग वाटत या. जरा कामाचं नेट पडलं की बसत या. मी जरा 2 दिवस नाही आरडलं की लई रिकाम होत या. अगं काय तोंडाचे कपडे कुणी धुवायचेत का? हा आले का माझ्या मड्यावर अजून राहिले सायले कुठून ऊन ताण लागायले मर्दाचा आधीच माणसाला. काही कपडे गोळा करून घ्यायला येत नाही का? हा तुमच्या भागून राहते तर का कुठवर गोळा करायला कुठले कुठले कपडे तुम्ही काढले असेल आता 7 सांदडातले कपडे. मी तर धुतले तर एवढे मोठे. ती काय ढेक दिसत का लागल्या कुसल्या कपड्याला दमत्यात माय. कसं व्हायचं कसं नाही की व्हायचं तर आता. आम्ही दमत आहोत, तुम्ही लय करून दम लाव निटूब्यानं म्हणून जे सांगायला. महत्वाचे कपडे आहेत ते ठेवलेत. हो. काय हो कपडे गोळा करायचे कपडे आणायचे काय अजून. नाही. कपडे आणायची मर्दाच्या माणसाला इथं ऊन लागेल एक तर वरून. सकाळी जरा सकाळी उठावं काम धरा करावं मग दुपारी बसता येईल का तू आहे का? मा काय जीवाला पटाय तुम्हाला बोलायला तरी किती हायची मला सारवून सकाळच्या मला उठता आवाज निर्मळ करता जीवारला ते हात निसता लागलाय माझा दुखायला. इथं हात निसता सुजून निसता असा ठस करायला लागलाय. अगं 3 टाइम म्हशीवानी खातीस की कशाने तुझा हात दुखत आहे ग? खाते म्हणजे काय फुकट फुकट खाऊ घालता का काय तुम्ही? अहो तुम्ही लय किरपण हाव की माय. तुमच्याच्याने इतका घास सुटवत नाही चांगला वांगला असला तर. मर्दाचं काम करते की नाकी 9 जीव यूज तर काम करायलेली असते. रातभर बी 12 वाजू तर दम नसतोय माझ्या हाताला. सकाळी पहाटे 5 वाजता उठते निळभर तर हात कसलाच बंद नसतोय. 5 मिनिटं अंग टाकीन म्हणलं तर माझ्या जीवाला इसावा नाही की माय. आणि काहीतरी नाकवरी करून लागला बोलायला. माणसाला किती घ्यावं लोकांच्या लेकराची फेड करून पद्धतीनं घ्यावी लागती या. बाहेरचं करू तर लगेच स्वयंपाक झालं की एवढं मोठं धुणं भांडे गिरायक असतंय जंपराचं. त्या कोबा मर्दाचा फुटला इथं नाकवरी करून मला बोलू तर तसं बघावं निधन काहीतरी लावावं. काल मुरुम वाटलाय तर आज इतकं गर्दाड पाडलं या. मला ज्ञान शिकवित आहो तिथं बघा की झाडं झुडपं लावून ठेवले तर तिथं काय तुमची समाधी बांधायची काय तुमची तर गार करायची हा काय एखादं मंदिर बांधायचं या. झाडच लावून ठेवले तर आदना मधी सकरा तर कधी म्हणल्यावर कोणतं झाड कुठं निटुब्यानं नाही. आणि त्याला झुपू झाला होता घर झोपा की नाही. बघा तिथं किती गर्दाड झालंय मोठं. ती दिलं सोडून आणि तिसरंच बोलत बसताय माणसाला. रुबाबाच बाता हानीत सुनाजवळच रुबाब झाडायचा बाकी सगळं वाऱ्यावरी सोडायचं. अगं लय गुलगुल व्हायचं. फळ खातात ती पेरू खा कुठं आंब्यात खा. घंटीचं फुल घ्या, मोगऱ्याचं फुल घ्या, गुलाबाचं फुल घ्या, जास्वंदाचं फुल घ्या. हा लय लागत की फुलाला आणि ह्याला झाड. आणि तुला टोचायला का झाड? मग झाडातलंच नीटनेटकं करू सर इकडं महाग बी घरातलं दारातलं बी बघा जावं. काय घरातलं करायचं तुम्ही आहोत की तुम्ही कशाला आहोत नुसतं खाऊन बसायला का? जायला आम्हाला आता देवाऱ्यावर फुलंय तुम्ही मला बोलू नका माझ्या आडवं तिडवं उरपाटन तिरपाटन तुम्हाला मी आता सांगायचं. तुझी काय अर्थ करू का मग होय ग? लेप तर लयच हाय. करणीचा हिरण बारवाचा चिरा 4 तुरुक पहाट जाऊन मासे आणले. काय केलेलं असतंय पाणी ती दाबून खायचं
आणि पंखा लाईट नसली हवा पाणी बघायचं आणि ती पंग द्यायचं लांबून की 4 वाजता उठायचं की उगाच चक्कर मारून यायची की झालं संध्याकाळी द्या जेवायला. काय नवरा काय तुमचा लेक कदर आला की मला ह्या जीवनाचा कोणता लेकाला तर काम धंदा नाही सांगायचा नाही शिकवायचा नाही कोणता जी यायचं ती सुनपशी सांगायची जी यायचं ती सुनपशी सांगायचं. अहो तुम्ही काय दिसता कामाला तर आणलं होतं का काय इथं माय सून कशाला असते होय गा काम करायला काय मग आईचं बसून खायला असते का सून तुला माहिती आहे का ती मला नाही माहिती. जगाच्या वेळी तुम्ही एक सासू आहोत. लय बोलायला घर सुरू लागते गुरु कामाला काय असं काय आयतं बसून खाऊ घालीना झाला तर काय मला फुला सांभाळीना झाला तर बोलत असे तुला माहिती राहिलं या हो मात्याचं तेल फिरून प्यायला. बया काय बाया आता आम्ही का माझं तेल पिळून प्यायला का होय हा, गा नाही तर काय करायला? 2 दिवस बोलले नाही तर सुरू लागते का गुरु. आता जर माझ्या लेकाविषयी एक जर शब्द बोललीस का नाही असा तू या जिपरीचा घाणा करील आणि घराबाहेर हाकालील कळलं का. काय त्याला नाही भोग लावून घेतला लागलं तर त्याच्या देशवाला त्याला भोग लागलाय कळलं का. काही बोलू नको सुरू नक्कीचा गुरु लय तुला कोण करायला लागलंय का तुला कशाची कमी आहे. मरणाचं खायला हाय नेसायला हाय दर्शनाला एक नवी साडी हाय हा जीवाला लाजत शिवाय जरा जीवाला लाजत जा कधी घेऊन दम लावती. भोग नशिबानं लागत नसतोय हातानं लावून घेतलेला असं इतकाला बाटल्या पिऊ पिऊ आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून हीच येड लागलंय तुम्हाला दुसरं काय. आपल्या माहिती लेकरावर कोणाचं पदर बोलायचं की? टाकायचा बोलाय शिकत नसतंय माणूस समोरचा माणूस बोलताय त्याला प्रश्नाचं उत्तर माणसाला बरोबर द्यायलाच येत असतं. हो काय माहिती कधीपासून कुणी शिकविलं आणि काय नाही. हो बोलायला की तसंच वाटत आहे तुमच्या गुन्हा ठेवायचे झाकून आणि दुसरं बोलायला सुनकी लगे म्हणायचं कुणी शिकविलं की लोकांचेच नावं घ्यायचे कसे कोण्या दिवशी येऊन कोणी जिपरीचा घाणावी करून जायना झालंय की कशी काय आमचे नावं घेते म्हणून. कुणाचं नाव घेतलंय का मी होय गा असं बोलायचं आणि कुणाला बोलायला शिकलीस तुम्ही. तुमचं शिकले सासूचं शिकावं लागतंय आता सगळं कुदाड बोलायला पाणी लावून घ्यावं लागतंय ना. माझ्या जिपरीचा घाणा करायला अजून पैदा व्हायचाय कळलं का. तुला माहितच आहे की गल्लीमध्ये मी कसली कजाक बाई आहे ती कोण माझ्या तोंडाला तोंड लावू शकते का होय गाय काय अजून तोंडाची. गल्लीत असताल कजाक घरात सुनपशी कजाकपणा जमत नसतंय लेकाचा संसार उद्ध्वस्त होत असतोय. सुनपशी नमच वागावं लागतंय तेव्हा संसार कोणी माझ्या लेकाचा संसार उद्ध्वस्त सांभाळते मी त्याला हाय अजून माझ्यामध्ये तेवढी धमक. बसा सांभाळीत नाही तुम्हाला तीच काम लागलंय आता म्हणून तर बनायला ना नसतं तर मग कशाला बोलला असता होडं नाकवरी करून. तुम्हाला सांभाळायचंच आहे आता. सराची राशी 8 बोट आहेत का तोंडात घालावं फाडावे लागतंय का तुला जाबाड. तुमच्या उगा असं तुमच्या लेकी डोक्याला केस आहे ती लय ठेवीन असं तुमच्या जिटुब्याला नाही का ती बी असा पिळा घेऊन अशी खाली पाडून तुम्हाला दणकन आदळायची हाय का. तुमच्या घरामध्ये खायला दान आणि बाजीराव म्हणा काय बोलत आहो माय नाकुट्यानं बोलताना जरा विचार करून बोलत जावं माणसानं इतका हदीच्या बाहेर बोलू नाही मागचा पुढचा घरात हाय ना या गोष्टीचा विचार करून बोलावं का नाही. उठायचं सुनाला बोलायचं नाही उचलायची जीवन लावायची टाळ्याला फुक्कटचं हाय म्हणून. काय काय तुझ्या माय बाप द्यायचं का काय घरामध्ये गहू ज्वारी डाळी दुळी व्हाय ग इतकं बोलायला लागली चुरू चुरू. कशी तुम्हाला असा बकरीनं हाणावं का नाही सासू म्हणून. कुठलं खाताव कुठलं तुम्ही खाताव ती खाताव नक्कीची आणू हाताव लय आणताव का असं धमधम आणून दिला का मला आरतीला जाऊन क्विंटल ज्वारी माझ्या मायबापाचं खाते की जीवाला जरा मागचे 2 आठवडे मीच रानात गेले म्हणून घरामध्ये गहू ज्वारी पडली ग. बघा या गावाला कुठं गहू ज्वारीचा पिसू तरी दिसतंय का ठुशी तरी दिसते. आणि काय समोर काय आहे ग बघा की कसा उसा आला या बया खोटं बोल पण रेटून बोल कळलं का. तुम्हाला तर येतंय बोलाय आम्हाला नाही येत बाई. माझं बरं झालं उन्हामध्ये तळ तापवाय आला इथं मला करून तुझं तापल का ते केसार तुझं नाही मला कुठं जीव आहे एवढं मग ते असू द्या घेऊन असू द्या तुम्ही लय नाजूक खाऊ तुम्ही राहा पदराच्या आड तसंच हायच मी बघ धर म्हणूनच म्हणलं. आणि लवकर पटापटा धुला धो जर काही रोगाला लागली काम करायला लागली मला पटकन काहीतरी बनवून खायला ती भूक लागली या सकाळपासून काही खाल्लेलं नाही गोळ्यावर खाय सकाळचे चहा पिल्यावर ठीक का लवकर पटावर आणि मला पटकन काही चांगलं चांगलं खायला करून दे. जर खावायला कुटकी आहेत भुरकी असेल ती खा इथं मला नका मागू काय नरड्यामध्ये कोंबेल
बारीक बुकटा करून माझ्या जीवाला करून खायच्या टायमिंगला चांगलं चुंगलं वंगळं सगळं करून खाते माझे काय हाताहुडे कामाचे आहेत खायला तुमच्यावानी दिला. तुमच्यावानी आयते मागत नाहीत खायला आयतं असं कष्ट करते हे हात म्हणून खातेत पोटाला पोटभर बी ताजं ताजं गरम गरम करून तुमच्यावानी नाही लय बोलू नको नसलं तर बायला सांगून असं मारायला लावील ना कशी तुम्हाला लेकाला आणि तुम्हाला घराच्या बाहेर काढीन ती पुन्हा माझ्या हातात हाव तुम्ही बी लय हा. बोलू नको मला तर म्हणलं की मला लय बोलायचंच नाही नाकवर करून बाबानं उठ लवकर उठ बघा काय काम असलं तर करा नाही तर खा नाही तर बसा आता धुणं धुतंय मला आता लय ऊन लागले मला आता काहीतरी गारकून द्यायचं अगं उठ ग मला खायला दे पटकन बसा नाही जा तिकडे आता बया माझं धुणं वाळू घातल्याशी काय तुम्हाला खायला करून देणार नाही मला आधी धुणं वाळू घालू द्या उगा माझ्या भाग कार करू नका लय होतं धुण्या लय बोलायला लागलीस हे काय लय नव्हतं तर काय उलस होतं का त्याला धुण्या म्हणतात का ती तर आम्ही उजव्या हातात धुवून टाकायचं म्हणून धुणाची बकेट मागून घेऊन आला उजव्या हाताला धुवून खाता या लवकर अगं उठ की माय काय दंडी घाई गे हाय सासूवानी शिकले दंडीलपणा करायला आधी नव्हती पण आज झाली तेवढंच आहे सासूवरच जाते येते जाते नाही सासूवरच जाते नाही काय सासू ना आदल्या जन्मीचं काय पाप केलं काय माहिती माय केला नाही तुम्ही पाप नव्हतं केलं पण तुम्हाला सून मागविता येईना तुम्हाला सून चांगली भेटली होती चल म्हणलं कुणाची गाय हो गुणाचीच काय आहे त्या तिथंच महात्मा घेता आलं तुम्हाला मला काय सांगायला आता कुठलं आलं की माय